नमस्कार. SIR ची मोहीम 29 तारखेपासून 30 तारखेपासून महाराष्ट्रामध्ये सुरू होते. त्या संदर्भात मध्यंतरी आम्ही महाविकास आघाडी म्हणून मुंबईत देखील निवडणूक आयोगांना भेट दिली होती. आज आम्ही कोल्हापूर जिल्ह्याची बैठक घेतली. सर्व पक्ष, सर्व संघटना, सर्व धर्माच्या, जातीच्या किंवा सगळ्या संघटना, ज्या काही संघटना पातळीवर आहेत त्यांच्याशी बोलून ह्या मोहिमेमध्ये सर्वांनी सहभागी व्हावा अशा पद्धतीची विनंती केली. कोल्हापूरमध्ये साधारणपणे 11.99% लोकांचं मॅपिंग झालेलं नाही आहे. म्हणजे जवळजवळ 3-3.25 लाख लोकांचं मॅपिंग झालेलं नाही. तर आता या पुढच्या महिन्याभराच्या काळामध्ये ते मॅपिंग व्हावं या पद्धतीचा BLA 2 हा जी काय प्रत्येक राजकीय पक्षांनी नेमायचा आहे त्या संदर्भात नेमण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत. आमचे BLA 2 देखील आता जवळजवळ 1500च्या 2000 पर्यंत झालेले आहेत. शिवसेनेचे तेवढेच त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये झालेले आहेत. साधारणपणे 4000 BLA 2 लागतात. आमचे 2000, शिवसेनेचे 1500 त्या ठिकाणी झालेले आहेत. आणि आता पुढचे सुद्धा आमचे या 2 दिवसात BLA 2 सगळे जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी होतील. आणि हा BLA 2 हा BLO बरोबर या ठिकाणी जाईल आणि या मॅपिंग मध्ये मदत करेल. माझी प्रशासनाला एक विनंती आहे की आम्ही मुंबईमध्ये मागणी केली होती की ही मोहीम 6 महिने करा 1 महिन्याऐवजी. त्यांनी काही ते आमचं ऐकलेलं नाही. किमान प्रशासनानं निवडणूक आयोगाची मोहीम आहे यासाठी जनजागृती, वर्तमानपत्रात जाहिराती देणे, डिजिटल बोर्ड लावणे, ग्रामीण भागामध्ये सरकारी यंत्रणा, या सरकारी यंत्रणे थ्रू याची माहिती पोहोचवणे. आज अनेक ठिकाणी BLO महिला आहेत. त्या महिलांना संध्याकाळी 5 नंतर फिरायला येते का, त्या बाहेर जाऊ शकतात का याचा विचार करणे. जुलैमध्ये प्रचंड पाऊस हा कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या ग्रामीण भागामध्ये प्रचंड प्रमाणात असणार आहे. एक मागणी आमची निवडणूक आयोगाकडे आहे की मुदत वाढवून द्यावी. ही मागणी आहेच, परंतु मुदत जर वाढवून देत नसतील तर जिल्हा प्रशासनानं किमान BLO 2-2 त्या ठिकाणी द्यावेत. कारण की एका BLO वर हे मॅपिंग होणार नाही. BLO घर टू घर जाणं 1 महिन्यामध्ये प्रत्येकाच्या होणार नाही. त्यामुळे BLO 2 द्यावेत अशी आमची मागणी आहे. किमान कोल्हापूर जिल्ह्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावा. निवडणूक आयोग जरी 1 BLO द्या म्हणलं, अतिरिक्त मदतनीस द्यायला काय अडचण नाही. तो निर्णय जिल्हाधिकारी घेऊ शकतात असं माझं मत आहे. आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तो निर्णय घ्यावा आणि प्रत्येक BLO ला अजून एक ऍडिशनल BLO दिला तर त्यांचं काम सोपं होईल. कारण की जे मॅपिंग झालेले आहे त्यांचे सुद्धा फॉर्म भरावे लागणार. आज ग्रामीण भागामध्ये प्रत्येक माणसाचा फोटो असणं कंपल्सरी आहे. तो फोटो उपलब्ध करायला परत लागणार आहे. आणि त्यात तरतूद BLO ची काय 3 वेळा जाऊन आला की संपला. आता 3 वेळा BLO जाऊन आले याचा कुठलाच पुरावा नाही. आम्ही निवडणूक आयोगाला म्हणतोय त्याचं GPS काहीतरी ट्रॅकिंग करा. तो त्या घरात जाऊन आला याची खात्री टॅक्सी देणार. 3 वेळा जाऊन आला, माणूस सापडला नाही की तो रिपोर्ट केला की त्या माणसाचं नाव येणार. आणि म्हणून आम्हाला तुमच्या माध्यमातून कोल्हापुरातल्या 33 लाख मतदारांना आव्हान करायचं आहे की यामध्ये आपण काळजीपूर्वक लक्ष सत्ता करा. आज आम्ही मगाशी एक प्रश्न विचारला की BLOचा फोन किती लोकांना आला. 50% लोकांचे हात वर झाले. म्हणजे 50% लोकांना फोन आलेला नाही. मी त्यांना दोष देण्यापेक्षा त्यांना अजून एक मदतनीस दिलाच पाहिजे, तरच काम त्या ठिकाणी होऊ शकणार आहे अशी आमची धारणा आहे. आणि म्हणून आम्ही सगळ्यांची बैठक घेऊन BLA 2 नेमणं, यामध्ये लक्ष घालणं, सगळे पक्ष, संघटना, इंडिया आघाडी, महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळे यामध्ये पुढचे महिनाभर या ठिकाणी काम करू अशा सूचना आम्ही दिलेल्या आहेत. तिसरा नाही, पहिला टप्पा. नाही. आता काय मॅपिंग न झालेले 11% लोक आहेत. मॅपिंग न झालेले आमच्याकडे जी माहिती आलेली आहे अधिकृतपणे त्यात मॅपिंग न झालेले 11% लोक या कोल्हापूर जिल्ह्यातले. आता वेलांटी चुकली त्या शब्दावरची तरी मॅप होत नाही. तसंच्या तसं नाव लागते तरच मॅप होते. आता याचं काय प्रांताकडे अपील आहे आणि इथनं रिजेक्ट झालं तर डायरेक्ट चीफ इलेक्शन कमिशन म्हणजे कलेक्टर आणि चीफ इलेक्शन कमिशन. समजा दुर्दैवाने 1 लाख लोकांचं मॅपिंग नाही झालं तर 1 लाख लोक मुंबईला जाणार आहेत का. जर ज्यावेळी निवडणूक आयोग सुद्धा एखादा निर्णय घेतं, कलेक्टरना अधिकार द्या ना सगळेच.
आणि कलेक्टरनीच ते अपील सगळे फायनल केले पाहिजेत. नाही, त्याच्यामध्ये 6 आणि 7 नंबरचं फॉर्म भरून तुम्हाला अपील करायची संधी आहे ना? ते प्रांत आणि कलेक्टर आणि मग इलेक्शन ऑफिसर आहे ना, पण संधी आहे. नाही, संधी आहे ना. आमचं म्हणणं काय की निर्णय कलेक्टरांनी घ्यावा, वरती इलेक्शन कमिशनकडे अपीलची तरतूद जी त्या ठिकाणी केली हिथं त्यांच्यावर बंधनकारक करा की सगळ्यांचं व्यवस्थित काम करणे. आता समजा 1 लाख लोकांचे अपील आले कोल्हापूर जिल्ह्यात, एक प्रांत अधिकारी आणि कलेक्टर कधी करणार आहेत 1 लाख लोकांचं? त्यांनी पण खाली डेप्युट केले पाहिजेत ना लोक अपीलसाठी. सगळ्यात जास्त झाले ते उत्तर प्रदेशमध्ये 2 कोटी. हे एकूण प्रमाणपत्रात एवढं अपील यायची काही शक्यता नाही. नाही, आता ऑलरेडी 11.9% आहेतच ना. आता ऑलरेडी आता 3 लाख आहे ना लोकांची नावं नाही. 3 लाख लोकांचं दयानंदजी पुरावा सगळा, त्यांची कागद, त्यांचा फॉर्म भरणे आणि तो करणे. म्हणून आमचं म्हणणं काय की BLO ला अजून एक द्या असिस्टंट, म्हणजे हे मॅपिंग वाढेल अजून. म्हणजे अजून हे 11%तली कमी झाली समजा आणि 1-2-3% राहिले तर मग ते जरा सोपं होऊन जाईल. त्यांचं अपील करणं, त्यांचे फॉर्म भरणं हे सोपं. त्यामुळे मागणी काय की BLO ना अजून एक असिस्टंट द्यावा अशी आमची विनंती. आता जे झालं ते निर्दोष झाले असं आहे. नाही, आता निर्दोष म्हणजे त्यात काय फार हे नाही. आता मेन मुद्दा काय, ज्यांचं झालेलं नाही त्यांचं काय होणार तोच मुद्दा कळीचा आहे. आणि तुमचं सुद्धा आता फॉर्म भरावाच लागणार आहे. म्हणजे 86% ज्यांचं मॅपिंग झालेलं आहे 90% त्यांनी सुद्धा फॉर्म भरावाच लागणार. आपल्याला पाहिजे तसं चित्र तयार करता यावं यासाठी टेक्निकल अडचणी किंवा या जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले नाही, म्हणून आम्ही निवडणूक आयोगाला सांगत होतो तुम्ही 6 महिन्याची मुदत द्या. तुम्हाला काय गडबड आहे? इथं निवडणुका नाहीत. महाराष्ट्रात निवडणुका 2029ला आहे. आमची मागणी निवडणूक आयोगाकडे काय होती, तुम्ही 6 महिन्याची मुदत द्या ना. आता 1 महिन्यात सगळं करायचं म्हणजे किती पळापळ करावी लागणार आहे BLO ला पण. आणि त्यात पाऊस, जनगणना चालू आहे दुसऱ्या बाजूला. साहेब, विधान परिषदच्या इलेक्शन मध्ये आता तो विषय मतदाराचा आकडा 70 ते 75 वाढीव महाराष्ट्रातला होता आणि पश्चिम बंगालमध्ये तो कमी झाला. आता ही जी कृषी चालू आहे त्यामध्ये जर काय विधानसभा तर विधानसभेच्या इलेक्शन मध्ये जसं झालं आता हे जे वाढीव आहे तर आता सध्याचं SILच्या याच्या माध्यमातून किंवा BLOच्या याच्या माध्यमातून जर आकडा परफेक्ट आला तर त्या मागे वाढीव झालेल्या मतदानाचा याच्यावर तुम्ही काय विचार करणार? नाही, आता ज्या माणसाचं नाव जित आहे त्याचं मॅपिंग होणार आहे. त्यामुळे डबल नावं देखील यातनं निघून जातील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आम्ही ज्या निवडणूक आयोगाकडे गेलो त्यावेळी त्यांनी म्हणलं की त्यांनी एक सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे ज्यामध्ये दुबार नावं वगळायची उपलब्धता आहे. परंतु दुर्दैवानं अजून त्याला मान्यता मिळालेली नाही. त्या दुबार नावं वगळायची त्याला मान्यता मिळावी अशी आमची राजकीय पक्षांची मागणी आहे. नाही, त्याला त्यांनी ते फुल प्रूफ केलेलं आहे त्यांनी की बाबा तो माणूस सेम नावाची किती माणसं आहेत, मग त्या 10 जणांना नोटीस देऊन तू ऐका चेक करायचं आणि ती वगळायची. म्हणजे जसं आता 10% इथं येतील तशी 10% निघतील किंवा 5% निघतील. 5%चं करायला काय फार अवघड नाही, परंतु निघावीत अशी आमची सुद्धा मागणी आहे दुबार नाव. काल साहेब सारथी संस्थेचा पुण्यात एक कार्यक्रम झाला त्याच्यात आमदार अभिमन्यू पवार आणि खासदार मेधातून कमी यांच्या खुर्चीवर वाद झाला. भावकीचा वाद चालू आहे 3 पक्षात. मी सारखं सांगतोय हे 3 नॅचरल अलायन्स यांचं नाही आहे. भावकीचा वाद चालू आहे, निधीवरनं वाद चालू आहे, खुर्चीवरनं वाद चालू आहे. आता पुढे टेबलवरती पाण्याचा ग्लास ठेवला तर तो कुणाचा ह्याच्यावर वाद होईल आता यांच्यात. एवढी परिस्थिती वाईट आहे. खुर्चीच्या वादाला जातीचा रंग दिला ब्राह्मणांनी. नाही, मला वाटतंय अभिमन्यू पवार काय बोलले आणि त्यांनी मेधाताईंनी काय बोलले ह्या दोन्हीचं बघितलं तर मेधाताईंनी जे आरोप केलेले आहेत ते अभिमन्यू पवार नाही म्हणतात. आता खरं कोण बोलते दोघांची साक्ष काढावी लागेल कारण दोघेही लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे दोघेही आमदार झाल्यानंतर खासदार झाल्यानंतर शपथ घेतलेली आहे की आम्ही सत्य मांडेन म्हणून. त्यामुळं दोघांनी आता खरं आणि दोघंही सांगतात तुम्ही घरच्यांची शपथ घ्या म्हणून. त्यामुळे आता खरं त्या दोघांनाच माहित की बाबा नेमकं काय बोललेत आणि काय झालेलं आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी RSSचं कौतुक करतायत. म्हणजे मागच्या काही निवडणुका बघितल्या तर निवडणूक आयोग हा केंद्र सरकारला आणखी जरा काम करतो. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात कमी झालं. उत्तर प्रदेशमध्ये जवळपास 2 कोटी कमी झालं. तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा क्रम बघितला तर मोठ्या प्रमाणात नावं कमी होण्याची शक्यता आहे. तर तुम्ही काय सावध राहता आणि काय? आम्ही आता म्हणजे पक्ष म्हणून सांगतो की प्रदेश काँग्रेसनं परवा BLA 1 आम्ही प्रत्येक महाराष्ट्रामध्ये नेमलेले आहेत.
त्याची समन्वयाची जबाबदारी पक्षाच्या वतीनं राज्याची माझ्याकडे आहे. आम्ही BLA 1 नेमलेले आहेत. आमची टीम मुंबईमध्ये बसून सगळ्यांशी कोऑर्डिनेट करते. BLA 1च्या मीटिंग आमच्या झालेल्या आहेत. BLA 2च्या मीटिंग आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमच्या पक्षाच्या वतीनं चालू आहेत. तशाच शिवसेनेच्या वतीनं चालू आहेत. तशाच राष्ट्रवादीच्या वतीनं त्या ठिकाणी चालू आहेत. आणि म्हणून जे पक्ष इंडिया आघाडी महाविकास आघाडी म्हणून आम्ही राज्यामध्ये कार्यान्वित आहोत ते आम्ही दक्षतेनं BLA 2 नेमायचं काम करतोय, जेणेकरून हे मतदार कुठं वगळले जाऊ नयेत याची दक्षता घेण्याचा प्रयत्न आम्ही करतो. हे एवढी दक्षता लक्षात येतं या महाराष्ट्रामध्ये नावं फारशी वगैरे जाण्याचा विश्वास वाटतो. नाही, आता आम्ही किती काम करतोय त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे आमचं काम जर सक्षम झालं, मी आता बोर्ड ज्यावेळी दाखवतोय निवडणूक आयोगाकडं, त्यावेळी आम्ही जर BLA 2 जर रस्त्यावर व्यवस्थित राहिलो तर त्यांना स्कोप मिळणार नाही, त्यांना चान्स मिळणार नाही. जिथं ममता बॅनर्जीचं प्राबल्य तिथं तिथलेच लोक जास्त CM असताना वंचित राहिले. नाही, नाही. तसं आता काँग्रेसचं CM असताना किमान जर प्राबल्य आहे महाराष्ट्रात, अशा ठिकाणची लोक उडवली जातील अशी एक शंका. नाही, आता यात तिथं काय होतं की इलेक्शन ताबडतोब होती आणि तिथं अपील करायची यंत्रणा ही सरकारी यंत्रणा नव्हती. बाहेरच्या लोकांना आणून त्यांनी अपिलेटची यंत्रणा केली. आता शेवटी इथं प्रांत आहेत, कलेक्टर आहेत, त्यांना दररोज उठून जिल्ह्यात ज्या त्या नेत्याचं तोंड बघायचं आहे, ज्या त्या जनतेला सामोरं जायचं आहे. त्यामुळे समजा उद्या कोल्हापुरातली 1 लाख नावं वगळली तर जिल्हाधिकाऱ्यांना उत्तर द्यावं लागेल ना, ती 1 लाख येतील ना मोर्चा घेऊन आमची नावं का वगळली म्हणून. आणि निवडणुका लांब असल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी त्यांना करणं शक्य होणार नाही आणि आम्ही सतर्क राहणार आहोत. विश्वास नावाने पाटलांनी RSSची स्तुती केलेली आहे. आता ह्या विषयावर जाऊ दे, राज ठाकरेंनी सुद्धा ह्या विषयावर होऊ दे. केरळमध्ये 3% आणले हे जर माहिती जर मिळाली, यंत्रणा जर सगळ्या सरकारी यंत्रणा जर नीट राबल्या आणि त्याचबरोबर राजकीय पक्ष आणि सर्व संघटना यांनी जर त्यामध्ये योग्य पद्धतीने हस्तक्षेप केला, जसा आज आम्ही तो प्रयत्न केलेला आहे, त्याप्रमाणे आपापल्या यंत्रणा जर गाव पातळीवरती आणि बूथच्या पातळीवरती जर त्या सक्षम केल्या तर 97% ही आकडेवारी जाऊ शकते मतदार नोंदणीची. ही केरळमध्ये झालेली आहे आणि आता आपल्या जिल्ह्यामध्ये 11% जास्त लोक हे मॅपिंग मधून बाहेर पडलेले आहेत. त्यामुळे आपल्या प्रशासनाची ही जबाबदारी आहे की केरळमध्ये जर होऊ शकत असेल तर 97% होऊ शकत असेल तर आपल्या जिल्ह्यामध्ये का होऊ नये, महाराष्ट्राचा राहू द्या. त्यासाठी आमचे जे इंडिया आघाडीचे जे सगळे घटक आहेत ते घटक प्रशासनाला सहकार्य करायला तयार आहेत. प्रशासनानं ते सक्षम रीतीने सहकार्य घेतलं पाहिजे अशी आमची त्यांच्याकडे जाहीर केलं. आणि एक नंबर तुम्ही जरा पेपरमधनं द्यावा असे मागच्या वेळी QR कोड तुम्ही दिला होता काही वर्तमानपत्रांनी, तसं नंबर एक आम्ही देतो. तेवढा जाहीर झाला तर लोकांना 70 28 60 35 99 जरा आला तर आम्हाला म्हणजे लोकांना मदत होईल. आता तुम्ही जो QR कोड दिला तो जवळजवळ 3 लाख लोकांनी त्याचा उपयोग केला आहे आतापर्यंत म्हणजे जिल्ह्यात. म्हणजे तो आकडा चांगला आहे, 3 लाख म्हणजे भरपूर आहे त्या मानाने. त्यामुळे तुझा फायदा म्हणजे लोक BLO आपला कोण आहे बघतायत, मॅपिंग झालं का बघतायत, त्यामुळे त्याचा फायदा होईल. थोडं जनजागृती जरा मॅक्झिमम. आणि माझी पत्रकारांनाही विनंती आहे की महिनाभर ही मोहीम चालणार आहे. एका बाजूला दररोज गोकुळची बातमी द्या आणि ही पण द्या. नाही, हा विषय गोकुळ नको आता संध्याकाळी घेऊ. नाही, हा सुनील काय मी प्रामाणिक सांगतो. म्हणजे तुम्ही आपण लोकशाही जीवन ठेवणारी सगळी माणसं आहोत. 33 लाख लोकांचा हा प्रश्न आहे. म्हणजे जिल्ह्यातल्या 33 लाख मतदारांचा प्रश्न. माझी सगळ्याच वर्तमानपत्रांना विनंती आहे, तुम्ही अधिकाऱ्यांना देखील तालुका वाईज भेटलं पाहिजे. तालुक्यात काय नेमकं BLOनं काम केलं, तालुक्यातले रिपोर्ट जर तुम्ही बातम्या देत राहिला तर महिनाभर याच्यात मतदार येऊ दे. तो शेवटी मतदान करताना कोणाला करायचं ते तो करणार आहे, परंतु किमान मतदार यादीत त्या बिचाराचं नाव राहणार नाही एवढी आपणही सगळी आम्ही राजकीय पक्ष म्हणून जबाबदारी घेतोय. तुम्ही प्रसारमाध्यम म्हणून जर आठवड्याला जर हा विषय लोकांच्यापर्यंत पोहोचवत राहिला, बाबा ठीक आहे आता मी ही आकडेवारी दिली, ही अधिकृत आकडेवारी, ही आकडेवारी छापून बाबा किती तालुक्याचं किती झालं, जिल्ह्याचं किती झालं, मॅपिंगचे काही ठिकाणी काम चालू आहे, त्या BLOंच्यावर पण थोडं बंधन राहील किंवा गेलं पाहिजे घर. आता इथं तुम्हाला BLOचे फोन कुणाकुणाला आलेत मग आता म्हणजे
नाही, पण ते BLO नी कॉल केला आणि याचं क्रॉस चेक जिल्हा प्रशासन नाही करत. काहीच नाही ते तुम्ही ना. करतच नाही. आम्ही तेच म्हणालो उदासीन आहेत की फक्त नाही. राजकीय पक्षाची बैठक घेतात. आम्ही आत्ता काय यातलं ह्या SIR मध्ये प्रॉब्लेम काय, मी मतदार आहे हे मी सिद्ध करायचंय, गव्हर्नमेंटनं नाही. मी सिद्ध करायचंय की मी मतदार आहे. उलट झालंय. पण ते घरी आल्यानंतर ज्या याच्यातलं सगळं होणार ना पुढे जाणार. होय ना. मग आता त्यांनी फोन तरी करायला पाहिजे, आलेत का घरी. आता मगाशी मी विचारलं 50% लोकांना फोन आले, 50% लोकांना आलेले नाही. त्यामुळे 2 मागण्या मला वाटते तुमच्या माध्यमातून प्रशासन, BLO ला अजून एक मदतनीस, त्या बिचाऱ्यांना पण एकट्याला हे 500 उमरे करणं शक्य होत नाही. मॅपिंग न झालेल्यामध्ये महिलांचं प्रमाण जास्त आहे असं म्हणतात. ते काय आहे, लग्न झालेले आहेत, 2002 नंतर ज्या भगिनी लग्न होऊन आल्या त्यांच्या आई वडिलांचं मतदार यादीतलं नाव आणि त्यांचा बूथ चेक करायला लागतो आणि मग त्या वडील किंवा आई मतदार असतील तर त्या कन्फर्म होतात. असा आहे. तुम्ही एक मुद्दा उपस्थित केला की दुबार नोंदणीचं एक नवीन सिस्टीम काहीतरी ओपन करताय, पण त्याला अजून परवानगी मिळाली नाही. तर राज ठाकरेंनी एक विधान असं केलेलं होतं की इकडे वेगवेगळ्या राज्यामध्ये राहणारे जे परप्रांतीय असतात ते त्या राज्यामध्ये मतदान करतात आणि त्यांच्या मूळ राज्यामध्ये राहिले ते झुंडीच्या झुंडी परत तिकडे जातात. तर हे थांबले कुठं नाही. नाही, केंद्रीय निवडणूक आयोगानं मान्यता द्यायला पाहिजे ना त्याला. राज्याच्या निवडणूक आयोगानं ती तयारी ठेवलेली आहे, सॉफ्टवेअर तयार केलं, केंद्रानं त्यांना परवानगी दिली तर ते होणार ना. तसा आग्रह तुम्ही धरला होता. आम्ही धरणार आहे. आम्ही आता परवा ज्यावेळी भेटलो त्यावेळी राष्ट्रीय पक्ष म्हणून आम्ही काही मुद्दे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संबंधित आहेत त्याची यादी तयार केली आहे. आमचं शिष्टमंडळ दिल्लीत जाऊन केंद्रीय निवडणूक आयोगाला भेटणार की बाबा हे जे मुद्दे आम्हाला आता या SIRच्या संदर्भात अनुभवायला लागले त्या मुद्द्याचं एक शिष्टमंडळ आमचं जाणार. आता हे सर जिल्ह्यातली जी मोहीम आहे किंवा काय त्याला पहिल्यांदा जबाबदार कुणाला धरवली सक्षम आणि व्यवस्थित व्हायला जिल्ह्यातला कुठला जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी त्यांनी एक पूर्णपणे बाबा जिल्हाधिकारी हे पूर्णपणे जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची आहे. पूर्णपणे हो. त्यांनी ARO खाली नेमलेले आहेत, प्रांत नेमलेले आहेत. ते काय त्यांनी त्यांना आता फोन येत नाहीत म्हणताय तर त्यांनी त्यांना फोन करून सांगायला पाहिजे मग काय झालं काय नाही. याची जबाबदारी किंवा BLO अजून एक मदतनीस दिला पाहिजे ही कन्फर्म, कारण की शेवटी 250-300 उमरे. आता हे वाड्या वस्ती चंदगडमध्ये काय करणार तुम्ही, गडिंग्लजमध्ये काय करणार, राधानगरीत काय करणार, शाहूवाडीत काय करणार, गगनबावड्यात काय करणार. या वाड्या वस्तीवर जाऊन त्या BLOला आता पावसाळ्यात जाऊन त्याचं घर बघायचं आणि मॅपिंग त्याचा फॉर्म भरून. आणि आता गगनबावड्यातल्या बावेलीत गेला, बावेलीत फोटो पाहिजे त्या माणसाचा, त्यानं फोटो द्यायला लागणार आहे फॉर्म भरायला मॅपिंग झालेल्या माणसाचा. त्यामुळे आमचं म्हणणं आहे की याला मुदत द्या तुम्ही. त्याच्याजवळ केवायसी नसेल तर फोटो द्यावा लागतो. नाही फोटो तुम्हाला फॉर्म भरायचाच आहे. फोटो भरायचा आहे, फॉर्म भरायचा आहे ना. आणि आधीच्या त्यांच्या सिस्टीम मध्ये असेल ना नाही परत नवीन फोटो द्यायचा आहे. आम्हाला सांगितलं नाही सुनीलने जो प्रश्न उपस्थित केला ना की कॉल येणं मतदारांना गरजेचं आहे पण ते 50% लोकांना गेलेले नाही. तर तुमचे जे आता काय तुमचे 2000 शिवसेनेचे 1500 जे लोक आहेत त्यांनी किती जणांनी तिकडे तक्रारी नोंदवल्या की तुमचे कुठं? कॉलच जात नाहीत म्हणून. नाही आता आढावा घेतला. त्यांच्या खालची जी समिती आहे नाही तुमच्या आता DLA 2चं काम आता आमचं 29 तारखेपासून चालू होणार मुळात. कारण की नाही त्याच्या आधीचे तुमचे आहेतच ना. नाही मॅपिंग करत आता आधीचे ऑलरेडी केलेत ना. आधी आता BLO बरोबर बसून आता करायला लागलेत ना आमचे लोक जिथं जिथं BLO 2 नेमलेले आहेत ते तिथल्या BLO बरोबर बसतायत. माझ्याकडे त्याचे फोटोज आहेत, ते बसून घेऊन ज्यांची त्यांना सापडत नाहीत त्यांना घरी जाऊन भेटून त्यांना ते करतायत. परंतु हे कन्फर्म गव्हर्नमेंटनं व्यवस्थित करायला पाहिजे, त्याला BLO अजून एक द्यायला पाहिजे असं आमचं. नाशिक आता यंत्र तुमची जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना सांगायला पाहिजे बाबा जर चांगलं झालं तर कौतुकच पात्र तुम्ही असाल, नसेल तर जबाबदार तुम्ही असाल. ते आता 8 दिवसानं जाऊ आम्ही, पहिले सुरू होऊन दे, सुरू सुरू झाल्यावर अनुभव काय येतात बघू आणि मग जाऊ. चल धन्यवाद. आता काय बाकीचं लोक SIR राहणार आहे. SIR की रिवीजन मुहिम महाराष्ट्र में 29-30 तारीख से शुरू हो रही है. इसके लिए हमने इंडिया अलायंस, महाविकास आघाड़ी और सभी लोगों से बात करके BLA 1 तो हमारे अपॉइंट हो चुके हैं, लेकिन BLA 2
हर बूथ पे कोल्हापुर जिले के होने चाहिए। इसके लिए आज हमने बैठक ली है और हम प्रशासन से विनती करते हैं कि जो BLO उन्होंने अपॉइंट किया उसको और एक BLO देने की तजवीज वो करे, क्योंकि एक BLO, आज बारिश का जमाना है कोल्हापुर में और इस बारिश के माहौल में एक महीने में एक BLO 250-300 घर जाके सबकी मैपिंग करके फॉर्म भरने का काम नहीं कर सकता। इसलिए और एक BLO उन्होंने उनको देना चाहिए और इसमें पॉलिटिकल पार्टीज हम भी BLO 2 अपॉइंट करके इसमें जितनी मदद हो सके उतनी मदद करने की कोशिश करेंगे। साहेब, ज्या रामाच्या मुद्द्यावर भाजपनं सत्ता घेतली त्याच रामाचं मंदिरात आता चोऱ्या होत आहेत, बाथरूम मध्ये बंडल लपवले जात आहेत, या अनुषंगानं चर्चा होते। मला वाटते देशाच्या दृष्टीनं ही दुर्दैवी या ठिकाणी घटना म्हणावी लागेल की ज्या भक्तिभावानं अगदी 1-1 रुपये, 10-10 रुपये, 50-50 रुपये, 100-100 रुपये देखील लोकांनी, माता भगिनीने देशातलं मंदिर व्हावं म्हणून या ठिकाणी दिल्या होत्या आणि दुर्दैवानं आज तिथंच अशी घटना घडते आहे आणि ते पण भाजपच्या आधिपत्याखाली असणारी तिथली कमिटी, भाजपच्या संबंधित असणारी तिथली कमिटी, राज्य शासन म्हणतं या म्हणजे काल मी मुख्यमंत्र्यांचं तिथलं भाषण ऐकलं, ते म्हणले हे खरं असेल तर आम्ही कारवाई करू। म्हणजे मुख्यमंत्री अजून मान्य करायला तयार नाहीत की हे खरं नाही, म्हणजे ते प्रसार माध्यमावरच ढकलत आहेत की ह्या ज्या काही बातम्या आल्या त्या खरं असेल तर कारवाई करू। SIT नेमलेली आहे, SIT मधून क्लीन चिट येता कामा नये। मग तिथल्या सचिवांनी राजीनामा का दिला? जर ते खरं नसेल तर राजीनामा का दिला? आणि मला वाटते वाराणसीमध्ये ज्यावेळी तिथला कॉरिडॉर करताना अहिल्याबाई होळकरांच्या काळातली मंदिरं पाडण्यात आली, आता राम मंदिर मध्ये सुद्धा यांनी या ठिकाणी ठेवलं नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवण मधला पुतळा असू दे किंवा राम मंदिर असू दे, भाजपचा एकच अजेंडा आहे, कुठनेही पैसे काढणे, भ्रष्टाचार करणे। मग कुठेही त्याचा ते मागं पुढे बघत नाही, ते यातून सिद्ध होते। म्हणजे तुम्ही ज्या श्रद्धेनं भक्तीनं या देशातल्या लोकांनी तिथं पैसे दिले ते त्याचा दुरुपयोग आणि जे भक्त येत आहेत त्याचा किती तुम्ही दुरुपयोग करणार? म्हणजे तुम्ही रामाला सुद्धा म्हणजे देवाला सुद्धा सोडलेलं नाही अशी अवस्था आता भाजपची या ठिकाणी। रस्ते खाल्लेत, पुलं खाल्लेत, आता राम तेवढा राहिला ते पण आता तिथं पण तुमचा डोळा नाही म्हणजे तेच ना, म्हणजे SIT नेमून काय फायदा? PMO ऑफिस कडून राम मंदिराच्या देणगीचा आणि व्यवहाराचा हिशोब मागितला, ते हिशोब मागून काय फायदा? कारवाई झाली पाहिजे ना। दिला नाही, तरी दिला नाही। आम्ही देणार नाही। मग तेच ना, म्हणजे मग कारवाई म्हणजे त्यात काहीतरी काळं पेराय म्हणून दिला नाही, असंच होते ना। कोल्हापुरातल्या एका आमदाराचा कमिशन संदर्भातला व्हिडिओ व्हायरल केला गेला, काय सांगाल? तुम्ही बघितला, मी काय बघितलेलं नाही। ज्यावेळी असा एखादा व्हिडिओ येतो, मी बघितलेला व्हिडिओ, त्याची तथ्यता तपासली पाहिजे आणि मला वाटते त्या आमदारांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं पाहिजे हे खरं आहे का खोटं आहे, नाहीतर लोकांना ते खरं वाटेल। त्यामुळे आता तथ्य असेल त्या व्हिडिओचं तर दुर्दैव आहे। त्यात गोदरेज कंपनी असं नाव येते, त्या गोदरेजला कुठलं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे याची माहिती घ्यावी लागेल। आम्हाला काय माहित नाही कोण कॉन्ट्रॅक्टर आहेत काय, आम्ही विरोधी पक्षात आहे त्यामुळे आम्हाला काय एवढं माहिती नाही, परंतु आता त्याचं कॉन्ट्रॅक्ट कोण आहे, मग तो कुठलं काम त्याला त्या ठिकाणी दिलं होतं कोल्हापूर शहरातलं, थोडं तुम्ही माहिती घेऊन जर आम्हाला सांगितलं बाबा महापालिकेतलं काम आहे का ह्याचं काम आहे तर कळेल। आणि मला वाटते आमदारांनी प्रेस घेतली पाहिजे, कारण की चित्रात तरी ते दिसतात, म्हणजे ते AIचं आहे का परत, कारण की आता सध्या काही झालं की AI वर ढकललं जातं आणि ती व्यक्ती कोण आहे त्याची माहिती त्या ठिकाणी घेतली पाहिजे आणि त्याची चौकशी व्हायलाच पाहिजे ना। ज्यावेळी एखाद्या लोकप्रतिनिधीचा व्हिडिओ असा बाहेर पडतो त्यावेळी त्याची खातरजमा, त्याच्याबद्दलची तथ्यता, म्हणजे खरं असेल तर खरं आहे का नाही, खोटं असेल तर मग त्यांनी गुन्हा दाखल केला पाहिजे ताबडतोब की बाबा हे खोटं आहे, जिने व्हायरल केले त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे असं माझं मत। उद्धव ठाकरेंचे 6 खासदार आपल्यानंतर राजीनामा दिलाय का? तो विषय हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।